विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, मागणी विश्लेषण या प्रकरणाचा जो अंतिम टप्पा आहे, यातील अंतिम जो उपघटक आहे तो आपण पाहतो आहोत, मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल. सर्वप्रथम आपण मागणीतील विचलन पाहूयात. मागणीतील विचलन, ज्याला आपण मागणीतील विस्तार किंवा मागणीतील संकोच असे म्हणतो. मागणीतील विचलन याचा अर्थ मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच असा आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा इतर परिस्थिती बदलत नसताना किमतीत झालेल्या बदलामुळे मागणीत जो बदल घडून येतो त्याला आपण मागणीतील विचलन असं म्हटलेलं आहे. त्याचे दोन प्रकार पडतात. एक मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण आणि मागणीतील संकोच किंवा त्याला आपण मागणीतील आकुंचन असे म्हणतो. विस्तार ज्याला प्रसरण असे म्हणतात आणि संकोच ज्याला आकुंचन असे म्हणतात. आता मागणीतील विस्तार किंवा प्रसरण काय आहे पहा. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी अधिक नगसंख्येची केली जाते, त्यास मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण असे म्हणतात. इतर परिस्थिती स्थिर म्हणजेच उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, सवयी, उपभोक्त्याचे उत्पन्न, लोकसंख्येचे आकारमान, रूढी, परंपरा, पर्यायी वस्तूच्या किमती, या सर्व बाबी याला इतर परिस्थिती असे म्हणतो आणि या सर्व बाबी स्थिर आहेत. इतर परिस्थिती स्थिर आणि किंमत मात्र कमी होते आणि त्यामुळे मागणीमध्ये जो अधिक नगसंख्येची मागणी केली जाते, जो बदल होतो तो मागणीमध्ये विस्तार आहे, मागणीतील प्रसरण आहे. मागणीतील विस्तारामध्ये मागणी वक्र आहे तोच कायम राहतो, केवळ त्याचा बिंदू मात्र बदलतो. त्याच मागणी वक्रावर बिंदू सरकतो, पुढे सरकतो, नवीन बिंदू येतो, पुढच्या दिशेने नवीन बिंदू येतो. आकृतीच्या सहाय्याने आपण हे स्पष्ट करू शकतो. या ठिकाणी मागणीतील विस्ताराची आकृती दाखवलेली आहे पहा. ही मूळ किंमत आहे आणि ही मूळ मागणी आहे. सुरुवातीची किंमत आणि सुरुवातीची मागणी. आता किंमत कमी झालेली आहे. 15 वरून किंमत 10 झालेली आहे. 15 वरून किंमत 10 झाली तर मागणीचा 200 वरून 300 एवढा विस्तार झालेला आहे. किंमत 10 वरून 5 झाली तर मागणीचा विस्तार 300 वरून 400 झालेला आहे. तर या पद्धतीने अधिक नगसंख्येची जी मागणी केली जाते त्याला मागणीतील विस्तार किंवा प्रसरण असे म्हणतात. मागणी वक्र तोच असून किमतीत बदल झाल्यामुळे मागणी मूळ वक्राच्या त्याच वक्रावरती मूळ बिंदूच्या पुढे सरकते. या ठिकाणी मागणीतील विस्तारानंतर आकुंचन किंवा संकोच पाहूयात. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी नगसंख्येची केली जाते, त्यास मागणीतील संकोच किंवा आकुंचन असे म्हणतात. अर्थात मागणीतील आकुंचनमध्ये इतर परिस्थिती स्थिर असते आणि उपभोक्त्याचा आवडीनिवडी, सवयी, स्वभाव, उत्पन्न, लोकसंख्येचे आकारमान, रूढी, परंपरा, चालीरीती, सण, उत्सव, पर्यायी वस्तूच्या किमती, या सर्व बाबी आपण स्थिर मानलेल्या आहेत. म्हणजेच इतर परिस्थिती स्थिर आहे आणि किंमत मात्र वाढते, त्यामुळे मागणीमध्ये संकोच किंवा आकुंचन घडून येते. मागणीतील आकुंचनमध्ये किंवा संकोचामध्ये मागणी वक्र तोच राहतो, केवळ मागणीचा बिंदू बदलतो. मागणी बिंदू जो आहे तो मूळ बिंदूच्या मागे येतो. आकृतीच्या सहाय्याने आपण हे स्पष्ट करू शकतो. या ठिकाणी पहा, ही मूळ किंमत आहे 5 रुपये. 5 रुपये या किमतीला 400 नगांची मागणी आहे. 5 रुपये या किमतीला 400 नगांची मागणी आहे. किंमत 5 वरून 10 झाली तर मागणी 400 वरून 300 नगांची झालेली आहे. किंमत
10वरून 15 झाली तर मागणी 300वरून 200 नगांची झालेली आहे. अशा पद्धतीने इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत वाढली असता मागणीचा संकोच घडून येतो, त्याला मागणीतील आकुंचन असे म्हणतो. तर या पद्धतीने आपण मागणीतील विस्तार आणि संकोच म्हणजेच मागणीतील विचलन हा भाग पाहिलेला आहे. मागणीतील बदल हा उपघटक या ठिकाणी पाहूयात. किंमत स्थिर असताना विचलनमध्ये किंमत बदलत होती आणि इतर परिस्थिती स्थिर होती. इथं मात्र किंमत स्थिर आहे आणि इतर परिस्थितीमध्ये बदल होतात. किंमत स्थिर असताना इतर परिस्थिती किंवा इतर घटकात झालेल्या बदलामुळे मागणीमध्ये जो बदल घडून येतो त्या बदलाचे 2 प्रकार पडतात. त्याला मागणीतील वृद्धी, वाढ आणि घट किंवा ऱ्हास असे म्हणतात. तर मागणीतील वृद्धी किंवा वाढ काय आहे पहा. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत झालेल्या अनुकूल बदलामुळे मागणी अधिक नगसंख्येची केली जाते, त्यास मागणीतील वृद्धी किंवा वाढ असे म्हटले जाते. आता हे अनुकूल बदल कोणते कोणते असतात तर एखाद्या वस्तूविषयी आवड निर्माण होणे, उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ होणे, त्या वस्तूची फॅशन येणे, या बाबींना आपण अनुकूल बदल असे म्हणू शकतो. किंमत मात्र स्थिर आहे आणि इतर घटकामध्ये अनुकूल बदल झालेले आहेत आणि त्यामुळे मागणी अधिक नगसंख्येची झालेली आहे. आता हे अनुकूल बदल म्हणजे कोणते कोणते आहेत तर एखाद्या वस्तूविषयी आवड निर्माण होणे, उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ होणे, फॅशन येणे, आवड निर्माण होणे, ह्या सर्व गोष्टींना आपण अनुकूल बदल असे म्हटलेलं आहे. तर हे अनुकूल बदल झाले इतर परिस्थितीमध्ये तर त्यामुळे मागणी वक्र जो आहे तो मूळ वक्राच्या उजवीकडे स्थलांतरित होतो. एक नवीन मागणी वक्र येतो जो मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे असतो. आकृतीमध्ये आपण पाहूयात. या ठिकाणी हा मूळ मागणी वक्र आहे. डी हा मूळ मागणी वक्र आहे. किंमत तेवढीच आहे, 10 रुपये ही किंमत स्थिर आहे आणि याच किमतीला आता नवीन मागणी वक्र आलेला आहे D1 आणि त्या D1 मागणी वक्रावरती मागणी 200 नगांची झालेली आहे, जी मूळ मागणी वक्रावरती 100 नगांची होती. आता हा जो बदल झालेला आहे तो इतर परिस्थितीत झालेल्या अनुकूल बदलामुळे मागणी 100वरून 200 नगांची झालेली आहे. इतर परिस्थितीत झालेल्या अनुकूल बदलामुळे मागणी 100 नगावरून 200 नगांची झालेली आहे, ज्याला आपण मागणीतील वृद्धी किंवा वाढ असे म्हणतो. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत झालेल्या अनुकूल बदलामुळे मागणी अधिक नगसंख्येची केली जाते, त्यास मागणीतील वृद्धी किंवा वाढ असे म्हणतात. आकृतीमध्ये जो डी मागणी वक्र आहे त्या डी मागणी वक्राच्या उजवीकडे नवीन मागणी वक्र आलेला आहे, ज्याला आपण D1 असे म्हटलेले आहे. 10 रुपये ही मूळ किंमत आहे. 10 रुपये मूळ किमतीला 100 नगांची मागणी आहे. इतर परिस्थितीत अनुकूल बदल झाल्यामुळे मागणी 10 रुपये या किमतीलाच मागणी आता D1 या नवीन वक्रावरती 200 नगांची एवढी झालेली आहे. तर अशा पद्धतीने मागणीतील वाढ किंवा वृद्धी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता आपण मागणीतील ऱ्हास किंवा घट पाहूयात. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत झालेल्या प्रतिकूल बदलामुळे मागणी कमी नगसंख्येची केली जाते, त्यास मागणीतील घट किंवा ऱ्हास असे म्हणतात. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत झालेल्या प्रतिकूल बदलामुळे जे बदल आहे ते प्रतिकूल झालेले आहेत. इतर परिस्थितीमध्ये प्रतिकूल बदल झाल्यामुळे मागणी कमी नगसंख्येची केली जाते, त्याला मागणीतील घट किंवा ऱ्हास असे म्हणतात. अर्थात प्रतिकूल बदल कोणते असू शकतात तर वस्तूविषयी आवड कमी होणे, उपभोक्त्याच्या उत्पन्नात घट होणे, वस्तूची फॅशन नाहीशी होणे किंवा लोकसंख्या कमी होणे, यासारखे अनेक प्रतिकूल बदल असू शकतात. तर यापैकी कुठल्या तरी प्रतिकूल बदलामुळे मागणी कमी नगसंख्येची झालेली आहे, त्याला आपण मागणीतील ऱ्हास किंवा घट असे म्हणतो.
आणि मागणीतील ऱ्हास किंवा घटमध्ये मागणी वक्र मूळ वक्राच्या डावीकडे स्थलांतरित होतो. आपण आकृतीमध्ये पाहूयात. हे मागणी वक्र जो आहे तो मूळ मागणी वक्राच्या डावीकडे स्थलांतरित होतो. हा मूळ मागणी वक्र आहे D1. त्यावेळेला 200 नगांची मागणी आहे. 10 रुपये किमतीला 200 नगांची मागणी आहे. आता इतर परिस्थितीत बदल झालेले आहेत, प्रतिकूल बदल झालेले आहेत. कदाचित लोकसंख्या कमी झाली असेल, कदाचित लोकांच्या उत्पन्नात घट झालेली असेल, कदाचित त्या वस्तूची फॅशन नाहीशी झालेली असेल, कदाचित ती वस्तू लोकांना आवडत नसेल. यापैकी काहीतरी बदल झालेला आहे आणि त्या बदलामुळे मागणी आता 200 नगावरून 100 नगांची झालेली आहे. मागणी कमी झालेली आहे. ही जी मागणी कमी झाली ती नवीन मागणी वक्रावरती आलेली आहे. DD या मागणी वक्रावरती ती आलेली आहे. D1 या मागणी वक्रावरून मागणी DD या मागणी वक्रावरती स्थलांतरित झालेली आहे, ज्याला आपण मागणीतील ऱ्हास किंवा घट असे म्हणतो. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी मागणीतील ऱ्हासमध्ये मूळ मागणी वक्राच्या डावीकडे स्थलांतरण घडून येते. मागणी वक्र डावीकडे स्थलांतरित होतो, ज्यावरती मागणी सुरुवातीच्या मागणी वक्रावरती 200 नगांची होती, आता 100 नगांची झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल या 2 बाबी पाहिलेल्या आहेत. आपण हे परत एकदा पाहूयात. याचं सविस्तर विश्लेषण आपण परत पाहिलेलं आहे. रिव्हिजन स्वरूपात अगदी थोडक्यामध्ये मी हे परत सांगणार आहे. आपण पाहतोय मागणीतील विचलन. मागणीतील विचलन विचलन याचा अर्थ विस्तार आणि संकोच असा आहे. मागणीत जे काही विचलन घडून येते त्याचे 2 भाग आहेत, 2 प्रकार आहेत. एक विस्तार आणि संकोच. इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा इतर परिस्थिती बदलत नसताना किमतीत झालेल्या बदलामुळे मागणीत जो बदल घडून येतो त्या बदलाचे 2 प्रकार पडतात. एक मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच, ज्याला आपण मागणीतील प्रसरण आणि मागणीतील आकुंचन असे म्हणतो. मागणीतील प्रसरण काय आहे पहा. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी अधिक नगसंख्येची केली जाते, त्यास मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण असे म्हणतात. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी अधिक नगसंख्येची केली जाते. किंमत कमी झालेली आहे, इतर परिस्थिती मात्र स्थिर आहे आणि किंमत कमी झालेली आहे आणि किंमत कमी झाल्यामुळे मागणी अधिक नगसंख्येची केली जाते. त्याला मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण असे म्हटले जाते. आता इतर परिस्थिती स्थिर म्हणजे काय आहे, तर उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, सवयी, फॅशन, लोकसंख्या, लोकसंख्येचे आकारमान, लोकसंख्येची संरचना, लोकांच्या आवडीनिवडी, सवयी, फॅशन, उपभोक्त्याचे उत्पन्न, रूढी, परंपरा, पर्यायी वस्तूच्या किमती, पूरक वस्तूच्या किमती, या सर्व गोष्टी आपण स्थिर मानलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टी स्थिर आहेत. इतर परिस्थिती मात्र स्थिर असताना किंमत कमी झालेली आहे, किमतीमध्ये घट झालेली आहे आणि त्यामुळे मागणी अधिक नगसंख्येची झालेली आहे. किंमत कमी झाल्यामुळे मागणी अधिक नगसंख्येची होणं साहजिक आहे. मागणी नियमाप्रमाणे असं घडतं आणि म्हणून मागणी अधिक नगसंख्येची झालेली आहे. त्याला मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण असे म्हणतात. मागणीतील विस्तारामध्ये मागणी वक्र आहे त्या वक्राच्या मागणी वक्र तोच राहतो, त्यावरील बिंदू मात्र पुढे सरकतो. या ठिकाणी हा मूळ मागणीचा बिंदू आहे. इथं आता किंमत कमी झाल्यामुळे आता बिंदू इथं आलेला आहे, ज्यावरती मागणी 300 नगांची आहे. नंतर बिंदू इथं आलेला आहे, किंमत आणखीन कमी झाल्यामुळे
त्यावेळेला मागणी 400 नगांची आलेली आहे. अशा पद्धतीनं मागणीमध्ये 200 वरून 300, 300 वरून 400 हे जी अधिक नग संख्येची मागणी केली जाते त्याला आपण मागणीतील विस्तार असे म्हणतो. आपण मागणीतील संकोच किंवा आकुंचन पाहिलेलं आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी नग संख्येची केली जाते, त्यास मागणीतील आकुंचन किंवा संकोच असे म्हटले जाते. अर्थात इतर परिस्थिती स्थिर म्हणजे उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर आहे, लोकसंख्येचे आकारमान, लोकसंख्येची संरचना किंवा आवडीनिवडी, सवयी, फॅशन, किंवा उपभोक्त्याचे उत्पन्न, चालीरीती, रूढी, परंपरा, सण, उत्सव, पर्यायी वस्तूच्या किमती, पूरक वस्तूच्या किमती या सर्व बाबी स्थिर असताना किंमत मात्र वाढते आणि किंमत वाढल्यामुळे मागणी कमी नगसंख्येची केली जाते, त्याला मागणीतील संकोच असे म्हणतात. या ठिकाणी आकृतीमध्ये आपण पाहू शकतो 5 रुपये किमतीला 400 नगांची मागणी होती. आता इतर परिस्थिती स्थिर आहे, मात्र किंमत वाढलेली आहे. किंमत ही 5 वरून 10 झालेली आहे, मग त्यामुळे मागणी ही 300 नगांची झालेली आहे. किंमत आणखीन वाढली, 15 एवढी झालेली आहे, त्यामुळे मागणी आणखीन कमी होऊन 300 वरून 200 झालेली आहे. अर्थात मागणी वक्र तोच राहतो, केवळ मागणी बिंदू जो आहे, मागणी वक्रावरील बिंदू जो आहे तो मात्र बदलत राहतो. या ठिकाणी मागणीतील विचलन हा भाग आपण पाहिलेला आहे. याच्यानंतर मागणीतील बदल, यामध्ये 2 प्रकार आहेत. एक मागणीतील वृद्धी किंवा वाढ आणि मागणीतील ऱ्हास किंवा घट. वृद्धी काय आहे पहा, किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये झालेल्या अनुकूल बदलामुळे मागणी अधिक नगसंख्येची केली जाते. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये झालेल्या अनुकूल बदलामुळे मागणी अधिक नगसंख्येची केली जाते, त्याला मागणीतील वाढ किंवा वृद्धी असे म्हटले जाते. अर्थात अनुकूल बदल म्हणजे एखाद्या वस्तूविषयी आवड निर्माण होणे, उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ होणे, त्या वस्तूची फॅशन येणे, या बाबींना आपण अनुकूल बदल असे म्हणू शकतो. या ठिकाणी किंमत स्थिर आहे, इतर घटकात अनुकूल बदल झालेले आहेत. एखाद्या वस्तूची आवड निर्माण होणे, उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ होणे, त्या वस्तूची फॅशन येणे, लोकांना ती वस्तू आवडू लागणे वगैरे काहीतरी कुठला तरी अनुकूल बदल झालेला आहे, त्यामुळे मागणी अधिक नगसंख्येची झालेली आहे. त्यामुळे मागणी वक्र जो आहे तो नवीन आलेला आहे. D1 हा नवीन मागणी वक्र आलेला आहे, जो DD या मागणी वक्रापेक्षा जास्ती मागणी दर्शवतो. 200 नगांची मागणी या D1 मागणी वक्रावरती आलेली आहे. अशा पद्धतीने मागणीतील वृद्धीमध्ये मागणी वक्र मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थलांतरित होतो, याला आपण मागणीतील वृद्धी असं म्हटलेलं आहे. मागणीतील ऱ्हास आपण पाहिलेला आहे. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत झालेल्या प्रतिकूल बदलामुळे मागणी कमी नगसंख्येची केली जाते. आता हे प्रतिकूल बदल म्हणजे कोणते आहे, तर वस्तूविषयी असणारी आवड कमी होणे, उपभोक्त्याच्या उत्पन्नात घट होणे, वस्तूची फॅशन नाहीशी होणे, या सर्व बाबींना आपण प्रतिकूल बदल असं म्हटलेलं आहे. या प्रतिकूल बदलामुळे मागणी कमी नगसंख्येची केली जाते. त्यामध्ये इथं हा मूळ मागणी वक्र आहे D1 आणि हा DD नवीन मागणी वक्र आलेला आहे, जो 200 वरून 100 नगांची मागणी दर्शवितो. अर्थात मागणी कमी झालेली आहे. अशा पद्धतीने मागणीतील विस्तार आणि संकोच, मागणीतील वाढ आणि घट या 4 संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल हा जो उपघटक आहे तो या ठिकाणी आपण संपवलेला आहे. भेटूया पुढील तासामध्ये. धन्यवाद.